नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण चालू घडामोडी 2025साठी IMP प्रश्नोत्तरे बघणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश कोण बनले? ऑप्शन ए न्यायाधीश अभय शर्मा, ऑप्शन बी न्यायाधीश चपळगावकर, ऑप्शन सी न्यायाधीश भूषण गवई आणि ऑप्शन डी न्यायाधीश नागरला. तर मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश हे न्यायाधीश भूषण गवई बनले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी न्यायाधीश भूषण गवई. नुकतेच युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर यादीत कोणत्या भारतीय प्राचीन ग्रंथांना समाविष्ट करण्यात आले? ऑप्शन ए श्रीमद भागवत गीता, ऑप्शन बी भरतमुनीचे नाट्यशास्त्र, ऑप्शन सी कथक आणि ऑप्शन डी ए आणि बी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि बी. म्हणजेच श्रीमद भागवत गीता व भरतमुनीचे नाट्यशास्त्र या दोन ग्रंथांना युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 3, आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र कोठे उभारले जाणार आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमरावती. आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण हे अमरावती येथे उभारले जाणार आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी बीड, ऑप्शन सी गोंदिया आणि ऑप्शन डी नाशिक. तर 2025चा राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार हा गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने पटकावला आहे. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी महाराष्ट्र आणि ऑप्शन डी तेलंगणा. तर महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी महाराष्ट्र. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, नुकतेच कोणत्या ठिकाणच्या शहनाई आणि तबला वाद्यांना GI टॅग देण्यात आला? ऑप्शन ए वाराणसी, ऑप्शन बी लखनौ, ऑप्शन सी अलीगड आणि ऑप्शन डी आग्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाराणसी. वाराणसी या ठिकाणच्या शहनाई आणि तबला वाद्यांना GI टॅग देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7, धावत्या रेल्वेमध्ये ATM मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे कोणती? ऑप्शन ए आहे पंचवटी एक्सप्रेस, ऑप्शन बी आहे हावडा एक्सप्रेस, ऑप्शन सी आहे हुजूर साहेब एक्सप्रेस आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचवटी एक्सप्रेस. पंचवटी एक्सप्रेस ही रेल्वेमध्ये ATM मशीन असणारी भारतातील पहिली एक्सप्रेस रेल्वे बनली आहे. प्रश्न क्रमांक 8, नुकतेच म्यानमार भूकंप पीडितांची मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले आहे? ऑप्शन ए आहे ऑपरेशन शक्ती, ऑप्शन बी आहे ऑपरेशन ब्रह्मा, ऑप्शन सी आहे ऑपरेशन कावेरी आणि ऑप्शन डी आहे ऑपरेशन अजय. तर भारताने म्यानमार येथील भूकंप पीडिताची मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा हे नावाचे ऑपरेशन लॉन्च केले होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेशन ब्रह्मा. प्रश्न क्रमांक 10, वक्फ सुधारणा विधेयक 2025 द्वारे संसद खालीलपैकी कोणत्या कायद्यात सुधारणा करणार आहे? ऑप्शन ए आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, ऑप्शन बी आहे शरिया कायदा 1937 आणि ऑप्शन सी आहे मुस्लिम वक्फ कायदा 1995 आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुस्लिम वक्फ कायदा 1995. वक्फ सुधारणा विधेयक 2025 द्वारे संसद मुस्लिम वक्फ कायदा 1995 कायद्यात सुधारणा करणार आहेत. प्रश्न क्रमांक 11, अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करणारा देशातील पहिला राज्य कोणता बनला आहे? ऑप्शन ए आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन बी आहे तेलंगणा, ऑप्शन सी आहे बिहार आणि ऑप्शन डी आहे मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेलंगणा. तेलंगणा हे अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करणारं पहिलं राज्य बनलं आहे. नुकतेच प्रकाशित इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार न्यायदानात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे कर्नाटक, ऑप्शन सी आहे तेलंगणा आणि ऑप्शन डी आहे केरळ. तर इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार कर्नाटक हे राज्य न्यायदानात
सर्वप्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 13. मिसेस ग्लोबल इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी भारतातील पहिली महिला कोण बनली आहे? ऑप्शन ए आहे ध्रुवी पटेल, ऑप्शन बी आहे निकिता पोरवाल, ऑप्शन सी आहे अनुराधा गर्ग आणि ऑप्शन डी आहे रिया सिंघा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनुराधा गर्ग. अनुराधा गर्ग ही मिसेस ग्लोबल इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी भारतातील पहिली महिला बनली आहे. प्रश्न क्रमांक 14. नुकतेच जगातील सर्वात दूध उत्पादन करणारा देश कोणता बनला आहे? ऑप्शन ए आहे भारत, ऑप्शन बी आहे चीन, ऑप्शन सी आहे बांगलादेश आणि ऑप्शन डी आहे पाकिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला आहे. प्रश्न क्रमांक 15. नवनीकरणीय ऊर्जा उत्पादनात जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए आहे पहिला, ऑप्शन बी आहे दुसरा, ऑप्शन सी आहे तिसरा आणि ऑप्शन डी आहे चौथा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चौथा. ऊर्जा उत्पादनात जगात भारताचा क्रमांक हा 4थ्या नंबरवर लागतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.